हे हाय मैत्रिणी, आज मस्त आपण बनवली आहे बेसन भेंडी. बघू शकता किती छान झालेली आहे. चला तर मग झटपट वेळ न वाया घालवता आपण याची रेसिपी पाहून घेऊया. इथे ते कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेलात आता आपण मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहे. लसूण चिरलेलं ते टाकून घ्यायचं आहे. उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. पाच मिनिटं छान आहे असं परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत. आता इथे जो आपण राजा मसाला बनवला आहे स्पेशल, तो 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं जो सिक्रेट मसाला बनवलेला आहे मॅगी सारखा, तो 1 टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा. त्यानंतर आता थोडंसं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन छान परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. आता हे छान 5 मिनिटं कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बेसन आता छान परतवलं गेलं आहे. आता यामध्ये लिंबू टाकून घ्यायचा आहे थोडासा. भेंडी टाकून घेऊया. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचे आहे. 5 मिनिटाच्या आत भेंडी छान शिजून जाते. मस्त बघू शकता ही झाली आपली भेंडी. आता यात आपण मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे.
तुम्ही बघू शकता किती छान झाली आणि चिकट पण बिलकुल झालेली नाही आहे. तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.